की शेतकरी हा शेती धंदा कसा फायद्यामध्ये येईल, त्याच्यामध्ये सरकार, विरोधी पक्ष या सर्वांनी एकत्र येऊन यासाठी काय प्रयत्न करता येईल आणि आपला शेतकरी कसा वाचवता येईल हे याच्यात आपण सर्वांनी मिळून बघितलं पाहिजे. आता याच्यामध्ये 2-3 प्रमुख कारण आहे. हवामानामध्ये बदल हा फार मोठा भाग आहे. हवामानामध्ये बदल झाल्यामुळे शेतीच्या उत्पन्नामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चढ-उतार निर्माण झालेला आहे. काय आताच बघा, याच वर्षी बघा शेतकऱ्यांनी या वेळेला सोईंग केलं आणि हवामान विभागाने सांगितलं पाऊस येणार. तो पाऊस सुरुवातीला आला पण तो अवकाळी पाऊस होता. नंतर तो पाऊस गायब झाला आणि पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जे पेरणी केली ती पेरणी सुद्धा अनेक शेतकऱ्यांची मोड झालेली आहे. तर कारण काय की शेतकऱ्यांना जो इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे हे आता आपण डेव्हलप केलं पाहिजे, तरच या देशाचा शेतीचा धंदा हा पुढे चांगला फायदेशीर होऊ शकतो. शेतकरी हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. याच्यावर विचार कोणी करत नाही, याच्यावर कोणी बोलत नाही. फक्त याच्यामध्ये काही लोक राजकारण करून कसं पुढे जाता येईल, पण हे राजकारण करण्याची गोष्ट नाही आहे. शेतकरी आत्महत्या हा आपल्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी कलंक आहे. शेतकरी आपला मायबाप आहे, शेतकरी आपला पोशिंदा आहे. मला सांगा, आज माणसाने किती प्रगती केली असेल, 2 गोष्टी माणूस बनवू शकला नाही. चंद्रावर गेला असेल, सूर्यावर गेला असेल, पण 2 गोष्टी म्हणजे एक माणसाच्या अंगातील रक्त आणि दुसरं धान्य. ह्या 2 गोष्टी माणसाने आतापर्यंत तयार करू शकला नाही. म्हणून ह्या दोन्ही शेतीमधून पिकतात आणि म्हणून शेतीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. याच्यामध्ये पीक पद्धती बदलण्याची गरज आहे. आजच्या वातावरणानुसार पीक पद्धती बदलली तर आपण शेतीमध्ये काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. हवामानाच्या बदलानुसार शेती आपण जर पिकं आपण त्याप्रमाणे लावण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती आहे. कोरडवाहू शेतीला सिंचन कसं मिळेल? 50-60 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये विचार करा, विदर्भातलं महाराष्ट्रातलं सिंचन किती प्रमाणात आहे. मग याला दोषी कोण आहे? सिंचन का मिळालं नाही? सिंचन तुम्ही शेतकऱ्यांना पाणी देऊ शकले नाही. शेतकऱ्याला पाणी न मिळाल्यामुळे हवामानावर आधारित शेतकऱ्यांना थांबावं लागत आहे. नाही, पण हे याला दोषी कोण आहे? याला नुसतं तात्पुरतं याला आरोप प्रत्यारोप करून काय फायदा नाही. खरी सुरुवात आता झाली आहे, जेव्हापासून नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची वाट बघावी लागली. नळगंगा, वैनगंगा प्रकल्प, नदीजोड प्रकल्प हे कशा करताय? लाखो शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. पाणी जर दिलं नाही तुम्ही करणार काय? 60 वर्षामध्ये पाणी दिलं नाही शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांची शेती पिकणार कशी? शेतीची दिवसेंदिवस पोत खराब होत चाललेली आहे, उत्पन्न कमी होत आहे आणि म्हणून याच्यावर विचार करण्याची गरज आहे. म्हणून शेतकऱ्यांना आपण सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. शेतीसाठी योजना अनेक आहेत. शेतकऱ्यांसाठी विहिरी आहेत, आपण जवाहर विहिरी दिलेल्या आहे. अजूनही विहिरीसाठी योजना दिल्या पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला विहीर मिळालीच पाहिजे. त्याचप्रमाणे मागेल त्याला शेततळ्याची योजना होती, ती सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी घेतली, नसेल घेतली त्यांना आपण दिलं पाहिजे प्रत्येक शेतामध्ये. पीक विमा योजना आलीच. पीक विमा योजना आली केव्हा? इतके वर्ष तर पीक विमा योजना नव्हती. या मागच्या काही कालावधीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले आणि नंतरही पीक विमा योजना आता सुरू झाली. ती सर्वांना मिळाली पाहिजे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. PM शेतकरी सन्मान योजना आहे, सोलर कनेक्शन आहे, सिंचनासाठी स्प्रिंकलर आहे, ड्रीप आहे. सर्वांचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. हे सर्व बरोबर आहे, मान्य आहे. पण याच्यासोबतच एक पुन्हा योजना चांगली दिलेली आहे. मी धन्यवाद देईल देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पोखरा योजना दिली. आता ही पोखरा योजना काय आहे? नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, याचं बजेट 6000 कोटीचं आहे. माझ्या विधानसभा क्षेत्राचं एक उदाहरण देतो. माझ्या विधानसभा क्षेत्रातली जवळपास 60 गावं या पोखरा योजनेमध्ये आहे. या पोखरा योजनेमध्ये एकूण एक प्रकारच्या योजना या पोखरामध्ये आहे. याच्यामध्ये गावातील वॉटर बॉडीज कशा डेव्हलप करता येईल, गावामध्ये पाण्याचं उत्पन्नाचं साधन कसं वाढवता येईल, नाल्याचं खोलीकरण कसं करता येईल, नाल्याचं सरळीकरण कसं करता येईल, गावातील विहिरीची पातळी कशी वाढेल, गावामध्ये बोरिंगचं पाणी कसं वाढेल, शेतकऱ्यांची बांधबंदिस्ती कशी करता येईल. याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी धान्याचा माल ठेवण्यासाठी गोडाऊन सुद्धा या ठिकाणी सबसिडीवर त्या ठिकाणी आहे. स्प्रिंकलर आहे, डीप आहे, अवजार बँक आहे, महिलांसाठी योजना आहे. ह्या सर्व योजना पोखरामध्ये आहे. अशा ज्या गावामध्ये पोखरा योजना गेली ते गाव समृद्ध झालं पाहिजे, अशा पद्धतीची ही योजना दिलेली आहे. मी याबद्दल धन्यवाद देतो सरकारचं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं. याचं बजेट सुद्धा मोठं दिलं आहे, पण याचा फायदाही सर्वांनी घेतला पाहिजे. सर्व लोकप्रतिनिधी यात लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो सुधीर भाऊ,
मी माझ्या हिंगणघाटमध्ये या संबंधी जेव्हा पोखरा योजनामध्ये 60 गावं आली, या 60 गावात कृषी विभागाची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं की याचे आराखडे तयार करावे लागतात. मी सांगितलं प्रत्येक ग्रामपंचायतीने चांगला आराखडा तयार करा आणि त्या आराखड्यामध्ये गावातील एकूण एक सर्व शेतकऱ्याची बंदिस्ती कशी होईल, गावामध्ये लोकांना महिलांना कशा योजना मिळतील, वैयक्तिक लाभाच्या योजना कशा करता येईल, हे सर्व मी त्यांना आराखडे तयार करण्यासाठी प्रयत्न केला. असं जर केलं तर प्रत्येक गाव हे समृद्ध होण्यासाठी प्रयत्न होईल. आपण सर्वांनी केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते आणि याच्या कक्षाही वाढवल्या पाहिजे. याच्यामध्ये पांदन रस्ते कसे टाकता येईल, त्या गावातली म्हणजे ज्या गावामध्ये एकदा पोखरा योजना आली की त्या गावातील सर्व योजना पूर्ण होऊन त्या तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचं आपण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना काय पाहिजे, शेतकरी आत्महत्या का होत आहे, शेतकऱ्यांना पाणी पाहिजे, चांगलं बियाणं पाहिजे, चांगली बाजारपेठ पाहिजे आणि उत्पादन खर्चानुसार भाव पाहिजे. याच्यामध्ये आता सध्या बोगस बियाण्याबद्दल आपण चर्चा ऐकली 2 दिवसापासून. हे बोगस बियाणं काय आहे? हे बोगस बियाणं म्हणजे बीटी बियाणं आहे. आपल्या या महाराष्ट्रामध्ये BT2 BT1 हे अनेक वर्षापासून चालू आहे. पण या बीटीमध्ये काय सांगितलं सुरुवातीला कपाशी या बियाणामध्ये की याच्यावरती बोलवर्मचा अटॅक येणार नाही. पण गेल्या अनेक वर्षामध्ये याच्यावरती बोलवर्मचा अटॅक येतोय आणि बोलवर्मचा अटॅक येऊन या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. याच्यावर ते तणनाशक मारू शकत नाही. त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये लोक या व्हेरायटीला आता म्हणजे चिडलेले आहेत आणि म्हणून आता ही जी बोगस बियाणं म्हणून जे सांगतात ही BT3 BT2 आहे, ही आता या ठिकाणी गुजरात, तेलंगणा आणि आंध्रमध्ये मिळत आहे. आणि ही जी बीटी आलेली आहे प्रगत राष्ट्रामध्ये आज BT4 BT5 BT6 पर्यंत गेलेला आहे आणि आपण BT1 आणि 2 वरच आहोत. माझी या माध्यमातून शासनाला विनंती आहे की या वर्षी सर्वात धक्कादायक प्रकार घडला तो म्हणजे या वेळेला 30% जास्त लोकांनी हे बियाणं वापरलेलं आहे. हे बियाणं वापरलेलं आहे. या बियाण्याची काही खात्री नाही आहे, या बियाण्याचं कुठलंही बिल नाही आहे. हे जे बियाणं आहे त्यामुळे बियाणं शेतकऱ्यांना कुठे फसवू शकतो आणि जर शेतकऱ्यांची जर फसवणूक झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं दुहेरी तिहेरी नुकसान आहे. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे, शेवटी शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान पाहिजे. आज जगामध्ये जर BT3 BT4 आहे, याचं उत्पन्न जास्त आहे, याच्यावरती तणनाशक मारता येते. तणनाशक एका कपाशीच्या पिकावर जर तणनाशक मारलं तर शेतकऱ्यांचा कितीतरी निंदनाचा खर्च तीन निंदनाचा खर्च वाचतो. त्यामुळे हे बीटीसाठी आपण केंद्र सरकारकडे विनंती केली पाहिजे आणि केंद्राकडे विनंती करून ताबडतोब या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये BT3 BT4 साठी आपण जे प्रगत राष्ट्रामध्ये वापरले जाते ते बियाणं आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळवून दिलं पाहिजे अशी मी या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे. शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आपण जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती आहे, त्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ती कशी झाली काय झाली याच्यावरती समिती चर्चा करते, त्याला मदत देते. पण सोबतच माझं एक सजेशन आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या होऊ नये म्हणून सुद्धा एक समिती जिल्ह्यामध्ये असली पाहिजे. जर कुठल्या गावातल्या शेतकऱ्याला आर्थिक विवंचना असेल, त्या शेतकऱ्याला जर कोणती बँक त्रास देत असेल, त्या शेतकऱ्याला जर कुठला प्रायव्हेट सावकार त्रास देत असेल किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या टेन्शनमध्ये जो असेल आणि तो आत्महत्या करतो, अशा शेतकऱ्यांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की अमुक ठिकाणी तुला न्याय मिळू शकते. कोणतरी एखादी बेंच, एखादी डेस्क, एखादी अधिकारी ही जबाबदारी दिली पाहिजे. असो, एक जरी आत्महत्या आपण थांबवू शकलो तरी आपण मोठं काम केलं असं होईल. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी आपण त्या ठिकाणी काउन्सिलिंग केलं पाहिजे. शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे. हा महाराष्ट्रावरनं देशावरचा कलंक आहे, जो आपला पोशिंदा आहे, तो अडचणीमध्ये आहे, हे खरं आहे. त्याची अडचण दूर कशी करता येईल हा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आणि अशी सुद्धा एक समिती आपण केली पाहिजे. शेतकऱ्यांना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पांदन रस्ते सुद्धा महत्त्वाचे. आज जे गावामध्ये आतमध्ये ज्यांची शेतं आहे, पाऊस पडल्याच्या नंतर शेतामध्ये जाऊ शकत नाही, शेतामध्ये मजूर नेऊ शकत नाही, खत बियाणं औषधी नेऊ शकत नाही, काय करायचं हे आता या ठिकाणी पटोले साहेब होते, बाहेर गेले. त्यांना माझा प्रश्न होता की 70 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये तुम्ही शेतापर्यंत पांदन सुद्धा दिली नाही शेतकऱ्यांना. आता हे सुरुवात झाली जेव्हापासून आता फडणवीस साहेब आले, मागच्या 14 ते 19च्या कालखंडामध्ये अनेक पांदन रस्ते याच्यामधून आता निर्माण झाले आणि या वर्षी सुद्धा पांदन रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये आता मंजूर होत आहे. नरेगामधून असेल, 25-15 मधून असेल किंवा माझी तर याच्या पलीकडे जाऊन सरकारला विनंती आहे की पांदन रस्त्यासाठी बजेटच द्या. 1 वर्ष पांदन रस्त्यासाठी बजेट द्या आणि राज्य आणि केंद्राचं मागा, पण हे पांदन रस्ते शेतकऱ्यांना खडी करण्याचे आपण देऊ शकलो पाहिजे, हे माझी त्याप्रमाणे विनंती आहे. त्याचप्रमाणे